नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमामध्ये दादा आहेत आपले आणि काय विकास आहे, काय विकास व्हायला पाहिजे सोलापूरचं आणि ह्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत दादाकडनं. मला सांगा दादा, सोलापूरचा विकास आता गतीनं होतंय असं तुम्हाला वाटतंय? गती काय नाही, पण विकास व्हायला पाहिजे, होतं असं लोक म्हणतात, पण प्रत्यक्षात तसं वाटत नाही. याचं कारण असं आहे की मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये मी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं मी जास्तीत जास्त सांस्कृतिक क्षेत्राबद्दलच बोलेन की आपल्या सोलापूरला जे एकच नाट्यगृह आहे, एकच आहे. तुम्ही जर पाहिलात तर आपल्या इतर कुठल्याही शहरामध्ये जा, पुण्या, मुंबई आणि औरंगाबाद असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 25 पेक्षा जास्त नाट्यगृह आहेत. एम्पी थिएटर्स आहेत मोठमोठे. पण सोलापूरच्या महानगरपालिकेने या ठिकाणी गेली 15 वर्ष आश्वासन देऊन सुद्धा जुळ्या सोलापुरात एक नाट्यगृह आणि 2 हे मिनी थिएटर्स, जसं आपण त्यांना एम्पी थिएटर म्हणतो, ते व्हायला पाहिजे, पण अजूनही त्याचे काही झालेलं नाही. परवा एक बातमी आली की आपले आमदार मान्य सुभाष बापूंनी बातमी दिली की आपण जुळ्या सोलापुरात 1.5 एकर जागा आपल्याला मिळालेली आहे. अशाच बातम्या गेली 15 वर्ष येत आहेत. हे व्हावं, अशाच बातम्या गेली 15 वर्ष झाले येत आहेत नाट्यगृहासाठी असं दादा म्हणतात, लक्षात असू दे. मी चळवळीमध्ये काम करत असताना मी सुरुवातीला प्रपोजल मांडलेलं होतं की 2015ला मी बालनाट्य संमेलन सोलापूरला आणलेलं होतं. मोहन जोशी त्यावेळेला आमचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळेला आपण ज्या पद्धतीने काम केलं, सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या लहान मुलांना एकत्र केलं, 50,000 विद्यार्थ्यांचा बालनाट्य महोत्सव आपण केला आणि महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्ह्यातून एक बालनाट्य आपण या ठिकाणी मागवले. जवळजवळ 3 महिने तो महोत्सव चालला आणि शेवटच्या 4 दिवसामध्ये आपण इतका मोठा कार्यक्रम सोलापूरमध्ये केला. त्याला आपण सोलापूरकरांनीच नाहीतर महाराष्ट्रातल्या सर्वांनी सहकार्य केलं. पण त्या 4 दिवसामध्ये घडलं काय की महानगरपालिकेने 25 लाख डिक्लेअर केले, त्याने दिले नाहीत. महाराष्ट्र शासनाने काहीतरी मदत देतो असं त्यावेळेला शिंदे साहेब, मान्य सुशीलकुमार शिंदे साहेब, मी, सोलापूरचे सर्व लोकप्रतिनिधी जाऊन आम्ही त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांना भेटलो. त्यांनी आमच्या अर्जावर सही केली आणि तात्काळ यांना मदत करावी म्हणून त्याच्यावर लिहिलं. पण तिथली यंत्रणा जी प्रशासकीय आहे त्याने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ते संमेलन, तसं आपलं संमेलन जरी यशस्वी झालेलं असलं तरी आर्थिकदृष्ट्या या संमेलनाचा फटका वैयक्तिक मला बसला. त्याचं बसत असताना शिंदे साहेबांनी मला मदत केली, महादेव चाकोतेने केली, यावेळचे आमचे मार्केट कमिटीचे दिलीप माने साहेबांनी मदत केली. पण हे सगळं करून सुद्धा मला फटका बसलाच. मी त्यावेळेला मी बस विकली असं लोकसत्तामध्ये एक बातमी आलेली होती त्या काळामध्ये की बालनाट्य संमेलनाचं देणं फेडण्यासाठी बस विकली गेली. मी त्याला नकार दिला. मला वरून सगळे फोन होते, ते एबीपी माझ्याकडून यायचे, IBN लोकमतकडून यायचे की तुमचं एवढं मोठं नुकसान झालं तुम्ही. मी म्हटलं मी बस विकली हे खरं आहे, पण बस ही माझी जुनी झालेली होती, त्यामुळं मी ती विकलेली होती. बालनाट्य संमेलनाचा खर्चाचा संबंध नाही. सोलापूरच्या लोकप्रतिनिधीची अब्रू वाचवण्यासाठी मी हे म्हणालो होतो. पण ऍक्च्युअल मला देणं त्यावेळेला झालेलं होतं. आमच्या नाट्य परिषदेमध्ये काही रक्कम शिल्लक होती, पण आम्ही ती वापरली नाही. कोणाला 10 लाख द्यायचे, त्यांना मी 3-4 लाख रुपये दिले आणि बाकीच्यांनी त्यांना हात जोडले. ते म्हणाले की ठीक आहे दादा, तुम्ही इतका मोठा इव्हेंट सोलापूरला आणलात आणि इतकं छान तुम्ही हे केलेलं, त्यामुळे आम्ही तुमचे बरेच पैसे आम्ही कमी करू. त्याच्यामध्ये देवीदास मंडपवाले आहेत, तुळजापूरचे भोसले आहेत. दादा, आपल्या सोलापूरमध्ये अजून एक नाट्य म्हणजे एक तर आपल्याकडे ऑलरेडी हुतात्मा स्मृती मंदिर आहे आणि चांगलं, त्याच्यापेक्षाही चांगलं नाट्यगृह व्हावं असं दादाला वाटतंय. दादालाच वाटत नाही, सोलापूरच्या सर्व रसिकांना वाटतं. याचं कारण असं आहे की आता पंढरपूरच्या धर्तीवर तिथले जे काही डेव्हलपमेंट होते, तिथं जवळपास 200 कोटी रुपयाचा नाट्यगृहाचा प्रपोजल आहे, ते अंतिम टप्प्यामध्ये. म्हणजे 200 कोटी म्हणजे काय असावं, त्या नाट्यगृहाची रचना कशी असावी, त्यातल्या आतले इलेक्ट्रॉनिक वस्तू, लाईट, साऊंड, खुर्च्याची काय रचना असेल ते सर्व ऑटोमॅटिक त्यांनी त्यावेळेला केलेले आहे. आता ते शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. तसंच नाट्यगृह इथं व्हावं
आपले त्यावेळेचे पालकमंत्री ज्यावेळेला आमचं 100वं संमेलन चालू होतं, शतक महोत्सव संमेलन आपण सोलापूरला घेतलं, त्याचंही प्रमुख कार्यवापत माझ्याकडे होतं. त्यावेळेला चंद्रकांत दादांनी सांगितलं की आपण नाट्यगृह करणारच, भूमिपूजन करणारच, पण तो योग आला नाही. यायला पाहिजे होता, तो आला नाही. मला सांगा दादा, लावणीकडे बघायची दृष्टिकोन लोकांची वेगळी असते आणि तुम्ही विविध जिल्ह्यात आणि विविध राज्यामध्ये जाता, तिथं आपली मराठी एक्झाम्पल आपण कर्नाटकमध्ये गेलो किंवा आंध्रमध्ये गेलो, आपल्या लावणीला तिकडले लोक काय प्रतिसाद देतात? मला तुम्ही लावणीबद्दल विचारणार आहे, मला आधीच पूर्वकल्पना होतीच. कारण मी या क्षेत्रामध्ये येत असतानाच मी केवळ महानगरपालिकेचा एक सेवक म्हणून मी याच्यामध्ये आलो. नाट्य क्षेत्रामध्ये भरपूर काम मी केलं, मला भरपूर मेडल्स आहेत नाट्य क्षेत्रात. पण सुरेखा पुणेकर यांचा कार्यक्रम मी डेव्हलप केला सुरुवातीला 1999 साली. आणि त्यानंतर सुरेखा पुणेकर ज्या वेळेला अमेरिकेत निघाल्या त्यावेळेला त्या म्हणाले की मी आता यानंतर शो करणार नाही. तर मी त्यांचेच सर्व कलाकार, बच्चू पांडे सारखे, महेंद्र बनसोडे सारखे कलाकार घेऊन मी आपला लावण्यखणी हा कार्यक्रम 2003ला मी सुरुवात केली. तर हा सुरुवात करत असताना मलाही वाटलं नाही की याला इतकं यश मिळेल. त्यावेळेची आमचे हिरोईन पल्लवी जाधव जी नाशिकची होती, तिला घेऊन मी आज सुरू केलं. त्यावेळेला सुरू केलं आणि आज त्या प्रयोगाचे 5000हून जास्त, म्हणजे 5500हून जास्त प्रयोग झाले. फक्त महाराष्ट्रात नाही, ओरिसामध्ये झालं, कर्नाटकमध्ये झालं, मध्य प्रदेशामध्ये आमचा शो केवळ DD1ने त्या ठिकाणी भोपाळमध्ये शूटिंग करून आज सुद्धा तो रंगारंग या कार्यक्रमामध्ये DD1ला दाखवला जातो. तो कार्यक्रम आमचा लावण्यखणीचा इतकं सर्व यश मिळालं आम्हाला. आज तक मध्ये आमच्या मुलींना घेऊन त्यांनी काही इव्हेंट केले छोटे छोटे कोल्हापूरमध्ये, की लावणीच्या एका मुलीचा मृत्यू झाला आणि त्याचा शोध सुरू झाला, तोही कार्यक्रम तोही झाला. असं बऱ्याच ठिकाणी लावण्यखणीला यश मिळालं. सोलापूरचं आपलं आपण विकास करताना सांस्कृतिक विकास होणं गरजेचं आहे. मी जे परवाच 8 आणि 9 नोव्हेंबरला गोव्यामध्ये सरकारने आम्हाला बोलवलेलं होतं, 2 प्रयोग तिथे झाले. ते लोक असे हादरले, तिथले फॉरेनर लोक तिथे जे पर्यटक म्हणून आलेले होते ते सुद्धा हादरले की असा शो असू शकतो. म्हणजे लावणीला बघण्याचा दृष्टिकोन हा महाराष्ट्रात नाही, भारतभर आता सध्या चांगलाच आहे. याचं कारण आहे की मी ज्या वेळेला लावणीचे शो चालू केले, सुरेखा पुणेकर, चौफुला आणि नटरंगीनार, ते माझं स्वतःचं लावणी, ते प्रत्येक प्रयोग महिलांसाठी करून दाखवले. ते महिलांसाठी करत असताना महिलांनाही लक्षात आलं की याच्यामध्ये अश्लील काय नाही. लावणी सादर करतात त्या पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत या मुली अंगाने झापलेल्या असतात, अदाकारी इतकी सुंदर असते. आज जरी आयटम सॉन्ग सुरू असले तरी आयटम सॉन्ग मध्ये अचकट विचकट किंवा असं काही अवभाव नसतात. चांगले आयटम सॉन्ग आमच्या मुली सादर करतात. महाराष्ट्रामध्ये आपल्या सोलापूरचं नाव जात असताना एक चांगला कार्यक्रम, दर्जेदार कार्यक्रम म्हणून आम्ही हा घेऊन जातो. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्याला इतकी मागणी आहे, ती मागणी आता गोव्यापर्यंत गेली. गोव्याचे काही तिथले काही दिग्दर्शक आहेत, सिनेमाचे लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, नाट्य कलावंत आहेत, तिथले काही रसिक आहेत, त्यांनी सुद्धा मला मुलाखतीमध्ये सांगितलं की आम्ही इतके कार्यक्रम बघितले लावण्यांचे, पण असा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा बघतो. माझ्या आयुष्यातलं सर्वोच्च क्षण म्हणजे 2005 साली आंतरराष्ट्रीय द्राक्ष बागायतदारांचं एक संमेलन, संशोधनात्मक संमेलन, हे बारामतीला झालं. माननीय राजेंद्र पवार साहेब, जे शरद पवारांचे पुतणे, त्यांनी ते भरवलेलं होतं. पवार साहेब त्याला उपस्थित होते आणि दिवसासमोर शिबिराचं काही चर्चासत्र वगैरे झाल्यानंतर रात्री करमणुकीच्या कार्यक्रमासाठी 1 दिवस लावणीला त्यांनी दिलेला होता. इतर बरेच कार्यक्रम दररोज व्हायचे, पण लावणीचे कार्यक्रम ज्या वेळेला झाले 40 देशाचे लोक तिथे आलेले होते. तिथल्या संयोजकांनी सांगितलं की थोडा वेळ असं बघतात दररोज आणि जातात, पण आपल्या लावण्यखणीचा कार्यक्रम पूर्ण 40 देशाच्या प्रतिनिधींनी पाहिला आणि त्यांनी त्याचं शूट केलं. आमच्या कलाकारांबरोबर सत्कार त्यांनी केला. अशी ही लावण्यखणी. दादा हा प्रसिद्धमुख नाही. मला सांगा दादा, कुलकर्णी तुमच्या लावण्यखणीमध्ये होती, ती आता दिसत नाही. हे असे बरेच प्रश्न तुम्ही विचारू शकता. एकच विचारला त्यांनी, ही कुलकर्णी नाही. पण लावण्यखणीमध्ये ज्या वेळेला आम्ही सुरुवात केली 2003ला, ते आजपर्यंत आम्ही कुठल्याही मुली 3 ते 4 वर्षापर्यंत हिरोईन म्हणून ठेवत नाही.
याचं कारण असं आहे की यात्रा जत्रा ज्या असतात त्यामुळे तुमची यावेळेला हिरोईन कोण आहे असं विचारतात. समजा त्याच गावामध्ये जर आपण प्रयोग केला, त्या गावामध्ये जर आपण प्रयोग केला तर पुढच्या वर्षी विचारतात की "वा दादा आता हिरोईन नवीन घेऊन आहे", तर मी बदल करतो. म्हणजे कुलकर्णीचे वगैरे आमचे काही वाद नाहीत. आम्हाला फक्त कलाकार बदलावे लागतात म्हणून आपण बदलतो. आतापर्यंत लावण्यकणी 350 मुली तयार केल्या, त्यातल्या जवळजवळ 25 हिरोईन होत्या. त्या बदलत बदलत ज्या कोरसच्या मुली आहेत त्या वर येतात आणि ते पुढे जातात आणि आपण नवीन मुली तयार करतो. असा हा हा खेळ आहे. हा असं चालत राहतंय. बदल हा काळाची म्हणजे लावणीच्या कार्यक्रमाची गरजच आहे असं. मला सांगा दादा की एखादा कलाकार तुमच्यापाशी कला सादर करत असतो, महिला असेल पुरुष असेल, त्यांना पगारे असतात का कसं काय नेमकं? काही कलाकार हे महिना मानधनावर असतात ज्याची गरज सारखी असते, पण काही कलाकारांनी पर शो आपण त्यांना मानधन देतो. 10,000पासून ते 2,000पर्यंत आपण मानधनाचे रेंज ठेवलेलं आहे. आपण प्रोडक्शन कॉस्ट जर आपण हुतात्म्याला प्रयोग केला तर प्रोडक्शनसाठीच कमीत कमी 85,000 रुपये आपल्याला खर्च येतो, जाहिराती वगैरे सोडून, थिएटर भाडे सोडून. म्हणजे सोलापुरात प्रयोग करायचा तर 1,25,000 जेव्हा बुकिंग होईल त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मी सुटतो, प्रोड्युसर सुटतो. समजा कमी झाले तर त्याची आम्ही तयारी ठेवतो. समजा एखादा प्रयोग आपण निर्माण केला आणि लॉसमध्ये आल्यानंतर जर आपण थांबलो तर आपण त्याच्यामध्ये जिंकू शकत नाही. म्हणून ही लढाई मी कायम ठेवलेली आहे. 2003 पासून आजपर्यंत दरवेळेला मी प्लस मध्येच आहे असं नाही, प्लस मायनस करत 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 मी इथं आलोय. आज माझी 3 मुलं उच्च शिक्षित आहेत, सगळे व्यवस्थित आहे. वर्षाला ह्या लावण्य खणीचा उलाढाल किती होत आहे असं? काय हे धंद्यातल्या थोडेसे अडचण येते सांगण्याचं, कारण कलाकारांना मानधन आपण देतो ते कमी जास्त प्रमाण असतं. त्याचं लाईटवाला आहे, साऊंडवाला आहे, बस आहे, बॅकस्टेजची मुलं आहेत, सेट लावणारी मुलं आहेत, ते सगळं जर तुम्ही बघितलं तर ही उलाढाल तशी की एखादं जे पिक्चरचं प्रोडक्शन असतं मराठी तेवढंच वर्षाला त्याची उलाढाल होऊ शकते. मी तुम्हाला तो आकडा नेमका सांगू शकत नाही, पण एक शो आम्ही यात्रेमध्ये दिला 95,000, 1,00,000, 1,50,000, 1,25,000 असे त्याचे दर असतात यात्रेच्या तिथीप्रमाणे. त्याप्रमाणे उलाढाली होतात. एखाद्या शो मध्ये आपल्याला कमी पैसे येतात किंवा येतच नाहीत, पण आपल्या कलाकारांना शो मिळावेत जास्तीत जास्त यासाठी आपण कधी नो लॉस नो प्रॉफिट मध्येही शो करतो, कधी लॉस मध्ये करतो. जवळपास आपल्या या लावणीकणी या प्रोडक्शन मधून 50 फॅमिलीचं या ठिकाणी जेवण चरितार्थ चालतो. आणि मग ते चालत असताना कोरोना सारख्या वेळेला आम्ही काय केलं असेल हे तुम्ही जर विचार केला तर एवढं सोपं नव्हतं. पण सोलापुरातले बरेच दानशूर लोकांनी आमच्या कलाकारांना मी काहीतरी द्यावं म्हणून आवाहन केल्यानंतर बऱ्याच लोकांनी याच्यात मदत केली. काही लोक नाव घेऊ नका पण आम्ही मदत करतो असंही झालं. बरेच प्रेसवाल्यांनी आम्हाला मदत केली. महादेव चाकोतेंसारखे जे दानशूर लोक आहेत त्यांनी आम्हाला मदत केली. येल्लोलाल सरांनी नाट्य परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मदत केली. आमच्या नाट्य परिषदेने मदत केली. असं करत 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 त्यांचे ते 3 वर्ष आम्ही कसे काढले आम्हालाच माहित आहे. कलाकारांना त्यावेळेला आम्ही दिलेल्या पैशाचा हिशोबच ठेवला नाही, पण त्यांचं जीवन चालू पाहिजे. मी फक्त व्यवसाय म्हणून या धंद्याकडे पाहिलेलं नाही. 50 कुटुंब आपल्यावर जगतात. मला एकट्याला काहीही तसं आज मी रिटायर झालेल्या महापालिकेच्या सेवेतून मी घरी बसलो तरी मुलं म्हणतात तुम्हाला सगळं चालतं, पण हे कलाकारांचं कसं चालायचं म्हणून मी हा प्रयोग चालू ठेवलेला आहे. मला सांगा दादा, ऑर्केस्ट्रा बार मुळे इकडं परिणाम पडले लावण्यांना? मुळात ऑर्केस्ट्रा बार हा प्रकार मला माहिती नाही बरं का. म्हणजे मी कधीही गेलो नाही. मी निर्व्यसने साधी सपवारी सुद्धा खात नाही, त्यामुळे ऑर्केस्ट्रा बार हा लांबच. पण मला एक जाणवलं की लावण्य खणी प्रयोगाला ऑर्केस्ट्रा बार मध्ये जाणारे बरेच लोक येतात आणि त्यांना लक्षात येते की खरी कला काय आहे, हे यश आहे किंवा हे खरोखर कार्यक्रम हा असा असावा. म्हणून तिकडचे बरेच लोक हे आमचा कार्यक्रम कधी आहे याच्यासाठी फोन करतात. व ते लोक तिकडे जात असतील नसतील तो माझा विषय नाही आहे, पण आमच्या कार्यक्रमामुळे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे की कशा प्रकारे एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असावा त्यात थोडं तरी आम्ही 10% तरी आमचं शेअर असावं की त्याच्यापासून ते थोडंसं डायव्हर्ट झाले असावेत. धन्यवाद दादा, खूप काही चांगली माहिती दिली आहे दादांनी. बघूया
आपल्या सोलापूरकरांना आणि ह्यांना नाट्यगृह पाहिजे. दक्षिण मध्ये सगळे लोक जुळे सोलापूर दक्षिण भागामध्ये प्रयत्न करायला लागलेत सगळेजण. बघूया आपल्या सोलापूरचा विकास आणि नाट्यगृह दादाला मिळेल का. आणि इतर भरपूर कलाकार आहेत आणि त्यांना सुद्धा मिळाला, रसिकाला मिळाला पाहिजे असं वाटतंय बरं का.